नमस्कार मंडळी. सकाळी 8:30च्या आधी आपला नाश्ता जेवून झाला पाहिजे. मग लवकर काय बनेल, तर मी आज बनवणार आहे घावण आणि चटणी. तर त्यासाठी ना ही एक चटणी आहे, ती पूर्वाला खूप आवडते आणि मलासुद्धा आता ते बरं वाटतं की करायला. म्हणजे चहा प्यायचा नाही आहे ना, तर त्याच्याऐवजी ही चटणी खूप मस्त होऊन जाते आणि त्याचं कॉम्बिनेशन खूप छान वाटतं. तर आता मी फक्त दीडच कांदा घेतला आहे, बाकीचे सगळे कांदे नंतर लागणार आहेत म्हणून मी ते सोलून ठेवले आहेत. म्हणजे आता मी लगेचच स्वयंपाकाला लागणार आहे ना म्हणून. तर आता दीड कांदे घेतलेले आहेत, ते ना मोठे मोठे चिरून घेतलेले आहेत. 4 टॅमॅटो घेतलेले आहेत आणि ते सुद्धा असे मोठे मोठे चिरलेले आहेत. आणि अगदी छोटा चमचा तेल घेतला आहे, त्याच्यामध्ये हे जे दीड कांदे चिरले होते ते टाकून घेऊया. आणि 4 टमाटे होते ते सुद्धा टाकून घेऊया. आणि अगदी लसूणसुद्धा कमी टाकायचं आहे, मिरचीसुद्धा कमी टाकायची आहे, आलंसुद्धा कमी टाकायचं आहे. तर मग 3च लसूण घेतलेत आणि 2-3च अशा हिरव्या मिरच्या घ्यायच्या, कारण की मी अगदी छोट्या छोट्या 4 ते 5च मिरच्या घेतल्या होत्या, तरीसुद्धा जराशी तिखट झाली होती. तर तिखट करायचं नाही आहे म्हणून पण मी आता नेक्स्ट टाईम अजून कमी करेल मिरच्या. आणि अगदी थोडंसं आलं घ्यायचं आहे. आणि आता टमाटे आणि कांदा याचा कच्चेपणा जाईपर्यंत फक्त आपल्याला ते परतायचं आहे. मग आता एका बाजूला कांदा आपला परतून होतो आहे, तोपर्यंत आपण ना पीठ भिजवण्याची तयारी करूया. तर बऱ्याच एक छोटीशी टिप्स वापरणार आहे ना मी, की आपले जे घावण आहेत ना ते चिटकू नयेत किंवा चिकट होऊ नयेत नाही यासाठी. तर आता मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, हे दळलेलं पीठ आहे, जे रेशनचं तांदूळ आहेत ना तेच आहेत. तर आता बघा मी पेला भरून तुमच्यासमोरच घेतलं आहे मी तांदळाचं पीठ. अगदी अजिबात दाबून वगैरे घेतलं नाही. आणि तांदळाचं पीठ असं दाबून वगैरे घ्यायची काही गरज लागत नाही, ते थोडंसं जड असतात ना म्हणून. गव्हाच्या पिठापेक्षा गव्हाचे पीठ ना असे दाबले जातात, तांदळाचं पीठ असं दाबलं जात नाही ना. तर मी तसंच घेतलं आहे, 3 वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला ना त्याच वाटीने मोजून पाणीसुद्धा घ्यायचं आहे. तर बघा कधी कधी काय होतं, आपल्या तांदळावरती अवलंबून असतं सगळं. तांदूळ जर जुने असतील ना तर पाणी जास्त लागतं. आता ना मला एका ताईने ना, म्हणजे आपल्या सबस्क्रायबर ताईंनी कमेंट केली होती की त्याच्यामध्ये थोडंसं ना गव्हाचं पीठ टाकलं तर त्याला बाइंडिंग येतं पिठाला आणि आपले घावण खूप छान होतात. तर चला आता मी हीच टिप्स वापरणार आहे आणि बघूया मग कसे होत आहेत ते. त्यात थोडंसं मीठ घेतलं आहे चवीप्रमाणे. आणि आत्ता तर मी जितकं पीठ घेतलं आहे ना, म्हणजे 3 वाट्या पीठ घेतलं आहे तर 3च वाट्या आधी पाणी घेते. आणि त्याच्यानंतर आपण अंदाज घ्यायचा की आणखीन आपल्याला किती पाणी लागणार आहे. पण 1 वाटी पिठाला 2 वाट्या पाणी लागतंच, तर हे प्रमाण कायमचं लक्षात ठेवा. तर आता मी परत परत सांगते, बऱ्याच जणं मी खूप वेळा दाखवलेले आहे घावण. पण आता जेव्हा जेव्हा माझ्याकडे जो जो नाश्ता बनतो मी तोच कधी पण तुम्हाला दाखवते. तर आज मी घावण बनवते तर तुम्हाला तेच दाखवते. तर आता बघा तांदळाच्या पिठात कधीच गुठळ्या वगैरे तर होत नाहीत, पण तरीसुद्धा आपण हे मिक्स करून घ्यायचं छानपैकी. जर का आपण एकत्रच पीठ टाकलं ना तर थोडंसं मग गाठी होतात थोड्याशा. त्या मग फोडत बसण्यापेक्षा एकदाच फक्त 3 वाट्या आधी पाणी टाकायचं, 3 वाट्यानंतर पाणी टाकायचं, असं करायचं. तर आत्ता मी आधी 3 वाट्या टाकल्या, कारण की मी 3 वाट्याच पीठ घेतलं होतं ना म्हणून. पण तुम्ही एकच वाटीचं करणार असाल ना तर 2 वाट्या पाणी टाका. म्हणजे लक्षात ठेवा की 1 वाटी पिठाला 2 वाट्या पाणी लागतातच. पण जर पीठ तुमचं जुनं असेल ना तर मग 2.5 किंवा 3 वाट्या पाणी लागतात. मग तुम्हाला ना त्याचा अंदाज प्रत्येक वेळी घ्यावा लागणार. आणि बघा असं पीठ नाही एकदम असं पातळ दिसलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये खरंच मी गव्हाचं पीठ टाकल्यानंतर घावण खूप छान झाले होते आणि अजिबात घावण तुटले नाहीत. पण त्यातूनसुद्धा तुम्ही जसं करत राहाल ना प्रत्येक वेळी, तर मग तुम्हाला त्याचा सराव होईल आणि मग नंतर तुमची रेसिपी आहे ना ती चुकणार नाही. आता चटणीसाठी जे आपण कांदे टमाटे जे भाजले होते, म्हणजे परतले होते, ते आता मी जरा वेळासाठी गॅस बंद केला होता. अगदी जरासं थंड होऊन दिलं, कारण की मला खूप लवकर करायचं होतं ना त्याच्यामुळे. तर आता हे सगळं मी आता एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे आणि थोडंसंच पाणी टाकलं आहे. आणि आता आपल्याला हे मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे, त्यासाठी आपल्याला मीठ टाकायचं आहे. तर मी मीठ टाकलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यातून अगदी छान असं बारीक पेस्ट अशी करून घेतली आहे. आता मी याची फोडणी करणार आहे. तर जर का तुम्हाला फोडणी अशी वरतून ओतायची असेल तरी चालेल, पण मी आज ती वरून ओतणार नाही आहे, मी तशी पण तुम्हाला दाखवली आहे. तर आता मी तीच कढई गॅसवर ठेवली आणि अगदी जरासं तेल टाकलं आहे. त्याच्यात राई, उडदाची डाळ आणि चण्याची डाळ फोडणीला टाकलेली आहे. त्याचबरोबर टाकलेला आहे कढीपत्ता आणि हिंग आणि थोडीशी हळदसुद्धा टाकली आहे. आणि आता ती छान परतून घेऊया. जर का तेल जास्त टाकलं ना तर मग छान ती कुरकुरीत होते
आत्तासुद्धा मी म्हणून कुरकुरीत हवी म्हणून थोडीशी भाजलीसुद्धा, म्हणजे परतवून घेतली, चांगली तळून घेतली तयार. पण आता आपल्याला तेलच कमी वापरायचं आहे म्हणून मी खूप कमी वापरलं आहे. आणि मला ना बऱ्याच कमेंट येत होत्या, जर का डाळ आणि उडदाची डाळ आणि चण्याची डाळ जर अशी आपण कच्ची टाकली तर ती मग कच्ची कच्ची दाताखाली लागत नाही का? तर नाही लागत, ती छान उलट ना खुसखुशीत कुरकुरीत लागते, खूप मस्त लागते चटणीमध्ये. आणि त्याचा जो फ्लेवर आहे ना तो पूर्ण चटणीला येतो आणि चटणी खरंच खूप छान लागते. नक्की करून बघा तुम्ही. आणि घावणे करायचे झाले ना तर आपण चहाबरोबर वगैरे करतो ना, तर मी कालच म्हणजे रविवारचा बेत केलेला ना, तर तेव्हा संध्याकाळी मी चिकन केलं होतं. तर मुलांनी चिकन सोबत खाल्लं आणि त्यांना ना ते घावणे आणि चिकन खूप आवडलं. तर आता घावणे जे आहेत ना ते आपण पेल्यानेच ओतून घ्यायचं आहे. तर मी नॉनस्टिक पॅनवरच करणार आहे. घावण्याच्या भांड्यावर सुद्धा मी तुम्हाला बऱ्याच वेळा दाखवलं आहे, पण आता मी हे नॉनस्टिकचं पॅन नवीनच घेतलं आहे ना, तर आता आणि ना त्याच्यावर खूप मोठे मोठे बनतात. मग मला पण छान वाटलं ते करायला, मग आता मी याच्यावरच करते. तर अगदी जरासं तेल टाकून या पेल्याने पीठ पूर्ण मिक्स करून घ्यायचं, कारण की ना पीठ खाली जाऊन बसतं तळाला भांड्याच्या. म्हणून ते प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा आपण घावणे टाकणार ना तव्यावर, तेव्हा तेव्हा ते पीठ चांगलं ढवळून घ्यायचं आणि मग लगेच ओतायचं तव्यावर. आणि जरा वेळ ठेवायचं, म्हणजे 1-1.5 मिनटं तरी छानपैकी ते भाजून घ्यायचं. आणि बघा म्हणजे चांगला शिजला पाहिजे आणि आजूबाजूच्या ना कडा सुटल्या पाहिजे, तोपर्यंत आपला घावणा आहे ना त्याला आपण हात अजिबात लावायचा नाही, नाही तर मग ते तुटणार. तर बघा जसं तुम्ही ना प्रत्येक वेळी करत राहाल ना तसं तुम्हाला येईल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते माहिती आहे का? जोपर्यंत हा तवा आपला जो आहे ना, मग ते घावण्याचं भांडं असलं तरीसुद्धा आणि हा तवा असला तरीसुद्धा भांडं खूप चांगलं गरम झालं पाहिजे. म्हणजे आपला तवा ना खूप चांगला कडकडीत गरम झाला पाहिजे. त्यानंतरच त्याच्यावर मग पीठ टाकायचं, म्हणजे घावणा करायला टाकायचं. आणि तुम्ही उलटवल्यानंतरसुद्धा तो छान म्हणजे चांगला शिजला पाहिजे. त्याचा म्हणजे ओलसरपणा गेला पाहिजे, त्याच्यानंतरच तो उलटवायचा. म्हणजे बघा अजिबात वरून पण चिकट नाही राहत आणि दोन्ही बाजू एकदम छान सुकतात, मस्त छान होऊन जातात घावण. आणि ना काही लेडीज आहेत त्यांना उगाचच असे कमेंट करत असतात, म्हणजे एक जर बाजू मी भाजून दाखवली मग म्हणतात की एकच बाजू भाजली आहे, दोन्ही बाजू भाजून दाखवल्या तर मग दोन्ही बाजू कोणी करतं का, असं पण करतात. तर बघा जसं तुम्हाला आवडतं तसं तुम्ही करा, मला आवडतं तसं मी करते. काही मुली ज्या आहेत त्या बनवतात आणि नंतर मग मला कमेंट करून सांगतात की ताई मी हे तू दाखवलंस तसं केलं आणि ते खूप छान झाले होते म्हणून. मग मला खूप छान वाटतं जर का तुम्हाला जमलं हे. तर माझा मुलगासुद्धा ना हे घावण करतो, म्हणजे खरंच जमू शकतं प्रत्येकाला. फक्त तुम्ही घाबरू नका, बिंदास करा. आता मी प्रत्येक वेळी करते ना तर मग माझा मुलगा माझ्या शेजारी उभा राहतो, कारण त्याला करायचं असतं, त्याला आवड आहे म्हणून. मग तो माझं झाल्यानंतर मग तो बोलतो की आता तू जेवायला बस, मी तुला बनवून देतो. मग आत्तासुद्धा मी मुलांना खायला घालून झालं ना, मी बनवते गरमागरम, मग मुलं खातात. मग मी जेवायला बसली ना मग मला प्रथमेश करून देतो कधी पण. तर नक्की घावणे खूप सोपे आहेत करायला, तुम्हीसुद्धा नक्की करून खा. चला तर मग बाय, परत भेटूया दुसऱ्या व्हिडिओत.